स्टार प्रभावरील आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेत काम करत असलेल्या निवेदिता सराफ, तर अशोक मामा या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अशोक सराफ. या दोघांच्याही लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पाहूया त्यांची प्रेम कहाणी. आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर छाप सोडणारी व्यक्ती म्हणजे अशोक सराफ. त्यांच्या नावाशिवाय मराठी सिनेसृष्टी पूर्णच होऊ शकत नाही. 80च्या दशकात अशोक आणि लक्षा यांच्याशिवाय चित्रपटांची कल्पना होऊच शकत नाही. त्याच काळात निवेदिता जोशीसुद्धा मराठी अभिनेत्री म्हणून चांगल्याच प्रसिद्धीस आल्या होत्या. 80-90च्या काळात निवेदिता आणि अशोक यांनी चांगलाच गाजवला. त्या दोघांनी एकत्र अशी ही बनवाबनवी, दे दनादन, धूमधडाका, माझा छकुला, नवरी मिळे नवऱ्याला, बाळाची बाप, ब्रह्मचारी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं. प्रेमाला कशाचंही बंधन नसतं असंच काहीतरी या दोघांच्या बाबतीत घडलं. अशोक सराफ आणि निवेदिता या दोघांच्या वयामध्ये तब्बल 18 वर्षाचं अंतर आहे. मामला पोरीचा या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये ओळख झाली, मैत्रीही झाली. पुढे अनेक चित्रपटांमध्ये त्या दोघांनी सोबत कामही केलं. प्रसिद्ध चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटादरम्यान दोघांचं प्रेम फुललं व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु निवेदिता यांच्या आईला हे लग्न मान्य नव्हतं. पण निवेदिता यांची मोठी बहीण डॉक्टर मिनल यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी त्यांच्या परिवाराचा होकार मिळवला. त्यानंतर दोघांनी गोव्याच्या मंगेशीच्या देवळात जाऊन लग्न केलं. मंगेशी हे सराफ कुटुंबियांचं कुलदैवत आहे. त्यांचं लग्न अत्यंत साधेपणानं झालं. पण शेवटी सगळ्यांनाच माहिती पडून या लग्नाची त्या काळात खूपच चर्चा झाली. त्यांना मुलगा झाल्यानंतर निवेदिता यांनी ब्रेक घेतला. त्यांना अनिकेत नावाचा मुलगा आहे. आई वडील सुप्रसिद्ध कलाकार असून सुद्धा अनिकेतने अभिनय क्षेत्रात पाऊल न ठेवता स्वतःसाठी वेगळा व्यवसाय निवडला. तो व्यवसायाने शेफ आहे. बऱ्याच वर्षानंतर निवेदिता यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि एकामागे एक अशा लोकप्रिय भूमिका पार पाडल्या. आज जवळपास दोघांच्याही लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली असून कलाक्षेत्रातील एक सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.